नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्त्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो, सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. आज तारीख आहे 2 जून. 2 जूनचे दररोज आपण 12 प्रश्न पाहत असतो, दररोज सकाळी 6:30 वाजता. आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा असतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्र हो, लक्षात असू दे, व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. ओके. कालचा प्रश्न होता, अंडर 15 आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर उत्तर आहे 27 पदके भारताने जिंकलेली आहेत. पहिला प्रश्न आजचा मित्रांनो आपण सुरू करतोय. महत्वाचा पहिला प्रश्न. अग्नी 1 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? अग्नी 1 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? त्याचं उत्तर आहे 700 ते 900 किलोमीटर अंतर्गत येतं. लक्षात असू दे, अग्नी 1 क्षेपणास्त्राची मारक क्षमता. मित्रांनो, फक्त हा प्रश्न बोलून फायदा नाही, आपण डिटेल पाहू शकतो. ठीक आहे. अग्नी 1 क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी 22 मे 26 रोजी ओडिशातील चांदीपूर येथे अग्नी 1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सरफेस टू सरफेस इन द सेन्स काय? जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. स्वदेशी बनावटीचे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे. पॉईंट काय? 22 मे 26 रोजी यशस्वी चाचणी चांदीपूर ओडिसा. आणि स्वदेशी बनावटीचे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनी मारा करेल. हे घन इंधनावर चालते. एक पॉईंट खूप महत्वाचा. भार क्षमता 1000 किलो. पहिली चाचणी झाली होती, DRDOने केली होती 25 जानेवारी 2002 मध्ये. ठीक आहे. आणि खासियत काय? अण्वस्त्र व पारंपरिक युद्धसामुग्री वाहून नेण्यास सक्षम आहे. दुसरा प्रश्न. दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती कितवी साजरी केली जात असते? म्हणजे ऍक्च्युली झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती साजरी होते? गेल्या वर्षी सर्वांना माहिती आहे 300वी आहे. तर यंदा लक्षात असू दे 301वी जयंती आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 21 मे 1725 रोजी झाला. निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी झालेलं आहे. आपल्याला माहित पाहिजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल. पुढे तिसरा प्रश्न. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किती रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे? मित्रहो, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किती रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? आता अन्नपूर्णा योजना काय आपण डिटेल पाहूया. पश्चिम बंगाल सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू करणार आहे आणि ती लक्ष्मी भंडार योजनेऐवजी आणली जाणार आहे. म्हणजे लक्ष्मी भांडार योजनेऐवजी आता पश्चिम बंगाल सरकार अन्नपूर्णा योजना आणत आहे. ठीक आहे. लाभार्थ्यांना प्रति महिना 3000 रुपये महिना दिला जाणार. वार्षिक खर्च 72,000 कोटी. आणि राज्याच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे 18% खर्च या योजनेवर होणार आहे. म्हणजेच प्रति महिना किती मिळणार आहे? अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळणार आहे. हे आपल्याला माहित असावं. पुढे चौथा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्य सरकारने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे? प्रश्न काय विचारलेला आहे? भारतातील कोणत्या राज्य सरकारने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे छत्तीसगड राज्याने ती सुरू केली आहे. छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000. राजधानी नवा रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साई. मुख्यमंत्री कोण आहेत? विष्णुदेव साई. लक्षात ठेवा. आणि राज्यपाल रोमन डेक्का आहेत. ठीक आहे. आदर्श शहर समृद्धी योजना छत्तीसगड राज्याने सुरू केलेली आहे. हे आपल्याला माहित असावं. पुढे पाचवा प्रश्न. भारतातील एकात्मिक आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आता कोणता आहे? म्हणजे कुठेही काही झालं तर भारतातील एकमेव नंबर असणार आहे, तो म्हणजे आता 112वा क्रमांक. ऑप्शन नंबर किती बरोबर आहे? 4 करेक्ट आहे. उत्तर असणार आहे 112 नंबर असणार आहे. इन डिटेल पाहूया. 112 एकमेव राष्ट्रीय हेल्पलाईन. म्हणजे संपूर्ण भारतात एकच हेल्पलाईन. सर्वोच्च न्यायालयाने सर्व आपत्कालीन सेवांसाठी 112 हा एकमेव हेल्पलाईन क्रमांक करण्याचे निर्देश केले. 100 पोलीस, 101 अग्निशमन, 108 रुग्णवाहिका, 1091 महिला हेल्पलाईन आणि यासह विविध सेवा 112 मध्ये समाविष्ट होतील. अमेरिकेतील 911 प्रणालीप्रमाणे ही व्यवस्था असेल. लक्षात ठेवा.
देशभरात एकच आपत्कालीन क्रमांक उपलब्ध होईल. क्रमांक कोणता? 112. सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे. पुढे 6वा प्रश्न. भारत चीन सीमा विषयावरील 35वी बैठक कुठे झाली? प्रश्न विचारलाय मित्र हो, की भारत चीन सीमा विषयावरील 35वी बैठक, किती बैठक? 35वी बैठक लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी झालेली आहे? याचं उत्तर आहे सिंपलच, की बीजिंग मध्ये ती झालेली आहे. कुठे झालेली आहे? बीजिंग या शहरात झालेली आहे. ठीक आहे. बैठकीची सुरुवात 2012 मध्ये झाली होती. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा बैठक झाली बीजिंग भारत आणि चीन सीमा बैठक तर 2012 मध्ये झाली होती पहिल्यांदा बैठक. ठीक आहे. भारतीय प्रतिनिधीचे नेतृत्व सुजित घोष यांनी केले. चीनी प्रतिनिधित्व पाहायला गेलं तर हाऊ यानकी यांनी केले. उद्देश सीमा भागात शांतता व स्थिरता राखणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न आपण पाहतोय. 2035 पर्यंत भारताचे इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन किती अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. किती अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते? तर पाहायला गेलं त्याचं उत्तर आहे 235 अब्ज डॉलर पर्यंत भारताचं इलेक्ट्रिक उपकरण उत्पादन पोहोचू शकतं असं सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 8वा. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वातंत्र्य कल्याण विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणते? प्रश्न खूप सुंदर विचारलाय, की ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वातंत्र्य कल्याण विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे केरळ राज्य आहे. ठीक आहे. केरळ राज्याने स्थापन केलेलं आहे. केरळचा ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग. केरळ सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची घोषणा केली. लक्षात ठेवा, असा विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले. ओमान चंडी आरोग्य विमा योजनेअंतर्गत 25 लाखापर्यंत, किती मित्र हो? 25 लाखापर्यंत मोफत आरोग्य संरक्षण मिळणार. 60 वर्षावरील लोकसंख्या सुमारे 18.7% केरळमध्ये आहे. बघा लक्षात ठेवा, केरळमध्ये किती टक्के लोकसंख्या 60 वर्षावरील? तर 18.7% आहे. ठीक आहे, 18.7% आहे. भारतात सर्वात वेगवान वृद्ध असणारे राज्य केरळ आहे. भारतात सर्वात वेगवान वृद्ध असणारे राज्य कोणतं आहे? केरळ राज्य आहे. 9वा प्रश्न. मे 2026 मध्ये भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. ठीक आहे. यांची भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डिटेल पाहूया त्यांच्या. भारताचे नवीन सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमणी 30 मे 26 रोजी भारताचे तिसरे सीडीएस म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी जनरल अनिल चव्हाण यांची जागा घेतली. यापूर्वी ते नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ सेक्रेटरीएट मध्ये मिलिटरी ऍडवायझर इंडियन नेव्हीचे व्हाईस चीफ म्हणून कार्यरत होते. ते गढवाल रायफल्स रेजिमेंटचे अधिकारी असून पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ मानले जाते. सीडीएस म्हणून त्यांचा मुख्य भार जॉईंटनेस, आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन आणि इनोव्हेशन यावर असेल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो सीडीएस बद्दल तथ्य आपण पाहूया. सीडीएस पदाची स्थापना 15 ऑगस्ट 2019 रोजी झाली. पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत होते. लक्षात ठेवा. दुसरे अनिल चव्हाण. तिसरे आता सध्या NS राजा सुब्रमण्यम. सीडीएस हे संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागार असतात. तिन्ही सैन्य दलामध्ये ते समन्वय साधण्याचे काम सुद्धा करतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 10वा. IPL 2026 इंडियन प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती होती, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर 19वी आवृत्ती होती. इन डिटेल पाहूया आपण. विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर बंगळुरू. लक्षात ठेवा. ठीक आहे. उपविजेता गुजरात टायटन्स आणि तिसरे होते राजस्थान रॉयल्स. ऑरेंज कप मिळाला वैभव सूर्यवंशी 736. पर्पल कप मिळाला राबाडा. इमेजिंग प्लेअर होता वैभव सूर्यवंशी. सुपर स्ट्रायकर अवॉर्ड मिळाला वैभव सूर्यवंशी. मोस्ट हेल्पफुल प्लेअर वैभव सूर्यवंशी. सर्वात वेगवान शतक वैभव सूर्यवंशी 36 चेंडू. सर्वाधिक षटकार वैभव सूर्यवंशी 63. सर्वाधिक डॉट बॉल देणारा मोहम्मद सिराज. IPL इतिहासात सर्वाधिक धावसंख्या लोकेश राहुल. एकूण सामने झाले IPL 2674. एकूण चौकार 2332.
एकूण षटकार 1426, एकूण शतके 17 लक्षात असू दे. गोलंदाजी घेतलेले बळी, एकूण बळी 602 आणि फिरकी गोलंदाजी घेतलेली 233 लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एकूण 50 झालेत 154 लक्षात असू दे आणि एकूण शतके 17. इन डिटेल सर्व पाहिलेलं आहे. एकदम छानपैकी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हो, लक्षात ठेवा. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 11वा. बन्नी गवताळ क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय बन्नी गवताळ क्षेत्र पाहिला गेलं गुजरात राज्यात आहे. बन्नी गवताळ क्षेत्र चर्चेत. बन्नी हे आशियातील सर्वात मोठे गवताळ परिसंस्था आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात स्थित आहे. एनटीपीसी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. मलधारी पशुपालक समुदायाने प्रकल्पाला विरोध केला आहे. 70 पेक्षा जास्त गवतांच्या आणि 30 पेक्षा जास्त झुडपांच्या प्रजाती इथे आढळतात. हे क्षेत्र जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. बन्नी गवताळ क्षेत्र. आजचा 12वा प्रश्न. खालीलपैकी 2 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? पाहिला गेलं तेलंगणा राज्य स्थापना दिवस आपण साजरा करतो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक 65 षटकार मारून क्रिस गेलचा विक्रम कोणी मोडला? ऑप्शन आहे शुभमन गिल, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र आज आपण इथे थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.